राम राम मित्रांनो जवळपास 2-3 दिवसापासून काही व्हिडिओ टाकताना आला चॅनलवर. म्हणजे सोनाचा जो आजार आहे समजा त्या आजाराचा त्रास थोडा वाढला होता, तर त्याच्यामुळं मग काही इच्छा नव्हती झाली व्हिडिओ बनवायची. त्याच्यामुळे काही व्हिडिओ बनवला नाही आणि टाकला पण नाही. त्याच्यामुळे आज आम्ही दवाखान्यात चाललो. म्हणजे आमचे जे डॉक्टर आहे त्या डॉक्टरनं सांगितले की बाबा फोटो काढून घ्या पायाचा. आता फोटो काढण्यासाठी आज आम्ही जाणार आहे. म्हणजे असं किती पडली त्या पायावर, तर त्याच्यामुळे थोडं कसं असं मार लागलेला आहे. तर मग तिला आता जास्तच त्रास होऊ राहिला. त्याचा चूल पेटवली आणि आता पाणी तपले आंघोळ करायचं आणि लवकर जायचं. जे काही माझे समजा जुने सबस्क्रायबर आहेत त्यांना माहीतच आहे समजा काय आजार आहे तिथलं. मला काही नेहमी दाखवायला चांगला वाटत नाही आजार, त्याच्यामुळे मी दाखवत नाही. आणि म्हणजे इच्छा होत नाही दाखवायची, त्याच्यामुळे मी काही दाखवत पण नाही आणि मला चांगला पण वाटत नाही. तर मित्रांनो आता आम्ही जाणार दवाखान्यात. आंघोळ केली की आता दात घासून घेतो म्हणजे. मित्रांनो आता आम्ही चाललो दवाखान्यात आणि आंघोळ केली. तर चाललो मित्रांनो आम्ही आता दवाखान्यात. उन्हाळ्याचे दिवस आहेत त्याच्यामुळे थोडं लवकरच चाललो. आणि आबीला आणि दीदीला घरी ठेवलं, कारण की उन्हामुळं काय त्याला सोबत आणलं नाही. आणि तर मित्रांनो पोहोचलो आम्ही पाहता दवाखान्यात. लावलंय सलाईन. एखादा असे पुढे इथं का अर्ध झाला आताशी, अर्ध बी नाही अजून भरपूर. तर मित्रांनो आता मी थांबलो रस प्यायला. घरी चाललो होतो, म्हटलं थोडी भूक पण लागली. आता मग सलाईनला थोडा टाईम लागला, त्याच्यामुळे आता रस घेणार आहे मी. सोनाला काय रस घ्यायचा नाही ना, काय रस घेणार नाही आता, मीच घेणार आहे. आबीला आणि दीदीला आता समोर टरबूज ठेवेल, टरबूज घेणार आहे. तुम्हाला दाखवत आहे पहा मित्रांनो, टरबूज ठेवलेत. आबीला आणि दीदीला टरबूज घेणार आहे मी, टरबूज खायला. तू खरंच रस घेऊन राहिली ना? नाही देणार नाही मी खरंच. आलो मित्रांनो घरी आता. आणि मित्रांनो आलो घरी आता. आणि आतापर्यंत आम्ही कधीच सोना आपलं आबी आणि दीदीला घरी ठेवून होतो गेलो दवाखान्यात. आज पहिलीच वेळेस गेलो. आता झोपेल्यात का जागी आहेत काय माहीत, पाहतो आता. मित्रांनो काजू बदाम घेतली खाल त्याला आणि भजे टरबूज. चलो मित्रांनो आता पहा घरी झोपले का जागेत काय माहित. आबी